मोहोळमध्ये नरखेड गटातून उमेश पाटलांचे बंधू हे पिछाडीवर असल्याची अपडेट जी आहे ती सध्या समोर येते। मोहोळमधल्या नरखेड गटातून उमेश पाटलांचे बंधू पिछाडीवर आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आणि भाजपचे लखन माने या ठिकाणी आघाडीवर आहेत। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचे बंधू पिछाडीवर। सोलापूरमधल्या कल आपण पाहूयात तर सोलापूरमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 8, तर महाविकास आघाडीला इथे खाते उघडता आलेलं नाही। सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भाजपच 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। सोलापूरची आकडेवारी आपण पाहिल्यानंतर सांगलीकडे वळूयात। भाजप 12, शिवसेना 4, दादांची राष्ट्रवादी 4, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 6 आणि ठाकरेंची शिवसेना 1। सांगलीमधली आकडेवारी जी आहे आपण या ठिकाणी पाहताय। आता कोल्हापूरकडे वळूयात। कोल्हापूरमध्ये भाजप 7, शिंदेची शिवसेना 7, दादांची राष्ट्रवादी 11, त्याच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आलेलं नाहीये, काँग्रेस 12 आणि ठाकरेंची शिवसेना 2। कोल्हापूरमधलं हे चित्र आपल्याला पाहिलं तर साताऱ्यामध्ये आपण पाहूयात भाजप 5, शिवसेना 1 आणि महाविकास आघाडीमध्ये आपण पाहूयात तर महाविकास आघाडीमध्ये साताऱ्यामध्ये अद्याप खातं उघडण्यात आलेलं नाही। साताऱ्यामध्ये सगळे मंत्री त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला आहे। तर लातूरमध्ये भाजप 1, यामध्ये सगळ्यात लातूरमध्ये मुसंडी मारली आहे ती काँग्रेसनं। काँग्रेस या ठिकाणी 3 तर राष्ट्रवादी 3, राष्ट्रवादी एका जागेवर। तर इकडे रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये भाजप 1, शिंदेची शिवसेना 18, त्याच्यानंतर दादांची राष्ट्रवादी 1 आणि या ठिकाणी पाहिलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेसला खाते उघडता आलेलं नाहीये, ठाकरेंची शिवसेना 5। जिल्हा परिषदेचा महानिकाल आपण इथे पाहतो। सांगलीच्या ढालगाव गटातून पवारांच्या